दिवसभराच्या विश्रांतीनंतर मुंबईमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली आहे। खरं तर दिवसभर मुंबईमध्ये पाऊस पडलेला नव्हता, मात्र रात्री साधारण 10च्या दरम्यानमध्ये मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो, मी सध्या मुंबईच्या CST परिसरामध्ये आहे, जिथे पावसाला आता सुरुवात झालेली आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे मोठं नुकसान शेतकऱ्यांचं होताना पाहायला मिळत आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे, पुणे जिल्ह्यामध्ये पूरस्थिती आहे। मात्र मुंबईमध्ये आज दिवसभर पाऊस नव्हता, रात्री 10च्या दरम्यानमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। खरं तर यावर्षी मॉन्सून जो आहे तो लवकरच आगमन करणार असं हवामान विभागानं वर्तवलं होतं आणि त्याचं स्वरूप आपण बघतोय मुंबईमध्ये। खरं तर 21 ते 24 तारखेदरम्यानमध्ये पावसाचा अंदाज दिला होता। त्यानंतर मॉन्सूनसुद्धा लवकर आगमन झालेलं आहे आणि हा मध्यम स्वरूपाचा पाऊस वाढतच चाललेला आहे। आणि रात्रीच्या दरम्यानमध्ये मुंबईच्या काही परिसरामध्ये जिथे दरवर्षी पाणी साचतं तिथं महापालिकेने उपाययोजना केलेल्या आहेत। फिरते पंपिंग स्टेशन ज्या ठिकाणी पाणी साचणार त्या ठिकाणी ते पंपिंग स्टेशन लावण्यात येणार आहे, जेणेकरून मुंबईकरांना ट्रॅफिकच्या समस्येचा आणि पावसाच्या समस्येचा सामोरे जावं लागू नये आणि काही परिसरामध्ये पाणी साचू नये याची दक्षता मुंबई महापालिका घेत आहे। मात्र सध्या पावसाला जे आहे ते सुरुवात झालेली आपण पाहू शकतो। कॅमेरा पर्सन मोहन दुबे सोबत अजय हिंदे, TV9 मराठी, मुंबई।